जय श्रीराम मित्रांनो, नमस्कार सगळ्यांना। तर आपण वापस कांद्यामध्ये आलेलो आहे। कांदा कसा आहे बघण्यासाठी, काय कंडिशन आहे त्याची आता। तर कांद्याची कंडिशन खरं सांगायचं तर अतिशय उत्तम आहे। जे आपण ह्याच्यावरती काम केलेलं आहे ते पूर्णपणे सक्सेस झालेलं आहे। तर हे बघा, कांद्याची साईज आता चांगल्या प्रकारे वाढत आहे। कांदा आता हिरवा दिसतोय। पहिला थोडा कांदा पिवळा होत होता, तर त्याच्यासाठी आपण स्प्रे वगैरे केले, बुरशीनाशक जे असू द्या किंवा कुजव्याचे असू द्या, जे शेंडा करपा म्हणतो आपण त्याच्या असू द्या। तर खूप चांगल्या प्रकारे पातींचा पण ग्रोथ आहे। आता तुम्ही बघू शकता, पाती खूप उंच आहेत आणि जाड पाती आहेत। तर मला वाटतं की कांद्याची साईज सुद्धा चांगली येईल। हा पाकळी कुजवा करपा आहे, याच्यासाठी आपण स्प्रे केलेला आहे। शायद अजून एक आपल्याला स्प्रे घ्यावा लागेल, पण अतिशय चांगला असा कांदा झालाय। तुम्ही साईज बघू शकता ह्याची। गेल्या 4-5 दिवसापूर्वी एवढी नव्हती, बस गाठी धरलेल्या होत्या, पण आता कांद्याला चांगली साईज आलेली आहे। तर खरंच माझे प्रयत्न सक्सेस होत आहेत कांद्याविषयी। तर बघूया, आपण प्रयत्न करायचे, फळ आपोआपच भेटणार आहे आपल्याला। तर तुम्ही इकडे पण बघू शकता, कांदे सगळीकडेच बघू शकता तुम्ही। खूप असे चांगले असे कांदे आलेले आहेत, पाती चांगली आहेत। आता नवीन पातीला बघा तुम्ही, कुजवा करपा जो असतो तो जास्त नाहीये। ही आहे जुना, जो हा करपा आहे हा जुना आहे, ह्याच्यासाठी आपण स्प्रे घेतलेला आहे, त्याच्यामुळं नवीनला होणार नाही। जे ऑलरेडी अटॅक केलेले ते राहणार तसंच, पण जो नवीन पाती येतात, तर हे बघा नवीन पाती आहेत, तर याच्यावर कुजवा नाहीये। पाकळी करपा जो आपण म्हणतो, या पातीवर नाहीये, या पातीवर नाहीये। तर खूप अशा गोष्टी असतात ज्या आपल्याला कांद्याच्या शेतीसाठी कराव्या लागतात आणि नियमाने करावं लागतात। असं नाही की आता चांगला दिसतोय, कारण कोणताही रोग अटॅक जो असतो तो इमिजिएट येत नसतो, तो अगोदरपासून असतो ज्यावेळेस कांदा आपल्याला चांगला दिसतो। तर त्यासाठी आपल्याला वेळोवेळी त्याच्याकडे लक्ष देणं, रोग येण्याच्या अगोदर त्याच्यावर आपल्याला उपाय करायचं खूप महत्त्वाचं आहे। तर थँक्यू। तुमचे काय प्रश्न असतील तर मला नक्कीच विचारा, तुम्हाला नक्कीच त्याचं मी उत्तर देईल। धन्यवाद।